हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सखी ही फुल कॉन्फिडन्समध्ये वकील सुवर्णा देसाईला घेऊन सरकारच्या घरी गेली होती, सरकारची जिरवण्यासाठी. पण सरकारने सखीचीच जिरवली आहे. सरकारने चक्क सखी ड्रग्स विकते, स्वतः ड्रग्स खाते असं म्हणून सखीवर आरोप लावले. फक्त आरोपच नाही लावले, तर सखी विरुद्ध पुरावे सादर केले. आणि मग त्यानंतर मीडिया आली. मीडियाने सखीची बदनामी केली. सखीचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. सखी ड्रग्सचा व्यवसाय करते. आणि मग पोलिसांनी दाभाडे मावशीच्या घरी रेड मारली आणि दाभाडे मावशीच्या घरी ड्रग्स सापडले आहेत. आणि पोलिसांनी चक्क सखीला अटक केली आहे. कान्हाच्या नजरेसमोर सखीच्या हातात बेड्या घालून पोलीस तिला घेऊन गेले आहेत. म्हणजे आता सखी जेलमध्ये आणि सरकार मजेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ॲडव्होकेट सुवर्णा देसाईची चांगलीच ठासते. तिचा खूप अपमान करते आणि म्हणते, ॲडव्होकेट सुवर्णा देसाई अशी वकील जी मागील 10 वर्षांपासून फक्त कोर्टाच्या बाहेर बसली आहे. तिला काही कामधंदा नाही आहे. कोणी तिला केस देत नाही की ती एकही केस जिंकलेली नाही आहे. तिच्यापेक्षा जास्त काम तर कोर्टात असलेलं फर्निचर आणि स्टॅम्प करतं, पण ती काहीच करत नाही. वा सखी वा, काय वकील घेऊन आली आहेस तू, एकदम भारी. हे ऐकून या ॲडव्होकेट सुवर्णा देसाईला आणि सखीला खूप राग येतो. ॲडव्होकेट सुवर्णा देसाई सरकारला म्हणते, सरकार, तुम्ही माझ्या आशील सखी कामत यांची फसवणूक करून त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडली आहे. आणि त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही त्यांची आई तेजस्विनी कामत नसून मनस्विनी आहात. तर सरकार चिडून म्हणते, तेजस्विनी कामत. तर सुवर्णा म्हणते, माझं अजून बोलून झालेलं नाही आहे, माझं पूर्ण होऊ द्या. सुवर्णा देसाई फुल कॉन्फिडन्समध्ये असते. सरकार म्हणते, बोला बोला, काय बोलायचं ते बोला. तर ही सुवर्णा देसाई म्हणते, आता मी तुम्हाला कोर्टात खेचणार. सरकारसुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि म्हणते, अरे वा, छान छान. सखी म्हणते, सरकार, आता तुम्ही नाही वाचणार. मी कोर्टात हे सिद्ध करेल की तुम्ही माझी आई नाही आहात आणि हे सगळं माझं आहे. माझ्या बाबांनी कमावलंय, माझ्या नावावर होती सगळी प्रॉपर्टी आणि तुम्ही फसवून माझ्याकडून त्या सह्या घेतल्या आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. सरकार चिडून म्हणते, हो, फसवलंय मी तुला. आहे मी मनस्विनी, मी तुझी खरी आई नाही आहे. पण तू तुझ्या वकिलांचा नीट होमवर्क करून नाही घेतला का? त्यांना सगळं नाही सांगितलं का? मी तेजस्विनी कामत नाही आहे हे तू कधीच सिद्ध करू शकत नाही. फक्त एक व्यक्ती हे सिद्ध करू शकते आणि ती म्हणजे तुझी आई तेजस्विनी कामत. पण ती तर देवाघरी गेली आहे. तिला स्वर्गातून खाली उतरावं लागेल आणि मगच ती सिद्ध करू शकेल की मी मनस्विनी आहे आणि ती तेजस्विनी कामत आहे. सरकार ॲडव्होकेट सुवर्णा देसाईला सांगते, तुमच्या ज्या आशील आहेत ना सखी कामत, त्या अगदी खरं बोलताय की मी ही प्रॉपर्टी लुबाडली आहे. तिला फसवून तिच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतल्या आणि मग तिला घराबाहेर काढलं. पण तुम्ही हे कोर्टात कसं सिद्ध करणार? तुम्हाला हे कधीच जमणार नाही, कारण तुम्ही कोर्टात हे सिद्धच करू शकत नाही की मी मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही आहे. मी माझे डोळे चेंज करून घेतले, DNA काही सिद्ध होऊ शकत नाही. माझे ॲक्टिंग तर एक नंबर आहेच. त्यामुळे तुम्ही कोर्टात काही सिद्ध करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर या घरातील सगळ्यांना विचारा. काय गौतम, परशू, मीनाक्षी, सांगा. हे तिघे गप्प बसतात. सरकार चिडून म्हणते, ही सगळी प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेतली, कारण यावर माझाच हक्क होता. जेव्हा राघव कामत हे जग सोडून गेला तेव्हा त्याचे हे 2 भाऊ गौतम आणि परशुराम यांची लायकी नव्हती ही सगळी प्रॉपर्टी सांभाळण्याची. एकतर त्यांनी ही प्रॉपर्टी गहाण ठेवली असती किंवा विकून खाल्ली असती. पण मागील 12 वर्ष ही प्रॉपर्टी मी राखली, मी जपली, वाढवली. त्यामुळे ही प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेतली. यात माझं काहीच चुकलेलं नाही आहे. मी कोणताच गुन्हा केलेला नाही आहे. हे ऐकून सखीला खूप राग येतो. तेवढ्यात ॲडव्होकेट सुवर्णा देसाई पुढे येते आणि म्हणते, ही प्रॉपर्टी तेजस्विनी कामतच्या नावावर आहे, पण तुम्ही तेजस्विनी कामत नाही आहात, तुम्ही आहात मनस्विनी. सरकार खूप चिडते
आणि म्हणते, काय ग सखी, तुला सांगितलं नाही का, मी तेजस्विनी कामतच आहे. आणि जरी मी सांगितलं की मी मनस्विनी कामत आहे ना, तरी सुद्धा या जगात हे कुणीच सिद्ध करू शकत नाही की मी तेजस्विनी नाही आहे आणि मनस्विनी आहे. त्यामुळे तुझ्या वकिलीनबाईंचा आहे ना, तू चांगला होमवर्क करून यायला हवा होता. तुला ते काही जमलेलं नाहीये. सुवर्णा पुढे काही बोलणार तेवढ्या सरकार तिचा हात पकडते आणि विचारते, झालं का रेकॉर्डिंग करून? हे ऐकून सुवर्णा आणि सखीला जबर धक्काच बसतो की सरकारला कसं कळलं की सुवर्णा या घड्याळाच्या मदतीने रेकॉर्डिंग करत होती, सगळं काही शूट करत होती. सरकार या दोघींना डोळे दाखवते. या दोघींना जबर धक्का बसलेला असतो की सरकारला हे कसं समजलं. सखीला आठवतं की आज जेव्हा सुवर्णा आणि ती रिक्षात बसून सरकारच्या घरी येत होते, तेव्हा सखी ही सुवर्णाला एक घड्याळ देते. सुवर्णा विचारते, हे घड्याळ कशासाठी? सखी तिला सांगते, हे साधं घड्याळ नाहीये, यामध्ये स्पाय कॅम आहे आणि सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असते. तिचे सगळे गुन्हे ती तुझ्यासमोर कबूल करेल आणि या स्पाय कॅमने तिचे सगळे गुन्हे हे रेकॉर्ड होतील आणि मग उद्या कोर्टात आपण हेच पुरावे म्हणून सादर करायचे. आणि मग सुवर्णा तिच्या हातातला घड्याळ काढते आणि हे घड्याळ घालते. पण सरकारला हे कसं समजलं, हाच प्रश्न सखी आणि सुवर्णाला पडतो. आणि मग सरकार आवाज देते, परशू. परशू म्हणतो, सुवर्णा मॅडम, तुम्हाला हे घड्याळ काढून द्यावं लागेल. सुवर्णा हे घड्याळ काढून सरकारच्या हातात देते आणि मग सरकार पाण्याच्या जारमध्ये हे घड्याळ टाकून देते. म्हणजे सगळं काही फुटेज डिलीट झालंय, खराब झालंय. सरकार ही सखी आणि सुवर्णासमोर येते. सुवर्णाला म्हणते, गुड मूव, चांगला डाव खेळला होता. सुवर्णा काहीच बोलण्याच्या अवस्थेत नसते. मग सरकार सखीजवळ येते आणि सखीला म्हणते, सखी, खरंच खूप भारी प्लॅन होता. ही तुझीच आयडिया असेल ना, पण माझ्यासमोर नाही चालणार, कारण मी सरकार आहे, सरकार, आणि मी प्रत्येक डिटेल्सकडे लक्ष देते. सखी विचारते, कोणते डिटेल्स? तर सरकार तिला सांगते, ही तुझी ॲडव्होकेट सुवर्णा देसाई. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पहा. साधी घाणेरडी चप्पल घालून आली आहे, बॅगसुद्धा जेमतेमच आहे. तब्येत तर अशी आहे की फुंकर मारली की उडून जाईल. आणि हातात स्मार्टवॉच. एवढ्या भिकारड्या वकिलाकडे एवढ्या महागातली स्मार्टवॉच कशी येऊ शकते? संशय तर येणारच ना. आणि मला संशय आला, तुझा डाव मला कळला. हे ऐकून सखी आणि सुवर्णाला समजतं की आपलं नेमकं काय चुकलंय. सखी ही सुवर्णाला म्हणते, तुम्ही घाबरू नका, अजूनही काहीच बिघडलेलं नाहीये, आपण ही केस जिंकू शकतो. सुवर्णामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि सुवर्णा ही सरकारला म्हणते, सरकार, मला प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स पाहायचे आहेत. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो, कारण सरकारकडे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स नाही आहेत, ते गायब झालेत. मीनाक्षी परशुरामला विचारते, आपण यांना सांगायचं का सरकारकडे ओरिजिनल पेपर्स नाही आहेत? परशुराम म्हणतो, गप्प बस, नाहीतर सरकार सगळ्यात आधी आपला जीव घेईल. तर सरकार उत्तर देते, नाही दाखवणार. सखी विचारते, का? तर सरकार म्हणते, माझा तुमच्यावर विश्वास नाहीये, तुम्ही ते पेपर्स फाडले तर? सखी हसू लागते आणि म्हणते, घाबरलात का? सरकार उत्तर देते, हो घाबरले. तर सुवर्णा म्हणते, मी उद्या कोर्टात तुमच्याकडे ओरिजिनल पेपर्स मागू शकते आणि कोर्टात हे सुद्धा सांगेल की तुम्ही मला ओरिजिनल पेपर दाखवले नाही, मग तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. सरकार म्हणते, ठीक आहे, चालेल ना, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, पण माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ओरिजिनल पेपर्स दाखवणार नाही. त्यापेक्षा ज्या वकिलांनी हे पेपर्स तयार करून घेतले, मी त्यांच्याशी तुमचं बोलणं करून देऊ शकते. असं म्हणून सरकार ॲडव्होकेट दुर्वेला कॉल लावते आणि ॲडव्होकेट दुर्वेसमोर तेजस्विनी असल्याचं नाटक करते. ॲडव्होकेट दुर्वे, काय सांगू तुम्हाला, सखी घरी आली आहे वकिलांना घेऊन आणि तिच्या मनात शंका आहे की तुम्ही जे पेपर्स तयार केले ते खोटे आहेत. आता तुम्हीच सांगा, त्यांच्या वकिलींबाईशी बोला. मग सुवर्णा फोन हातात घेते आणि म्हणते, मी ॲडव्होकेट सुवर्णा देसाई बोलतीये, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, प्रॉपर्टीचे पेपर्स खरे आहेत ना? तर ॲडव्होकेट दुर्वे सांगतात, हो मॅडम, ते पेपर्स खरे आहेत. सखीने स्वतः ते पेपर्स तयार करायला सांगितले होते आणि माझ्यासमोर त्यावर सह्या केल्या होत्या, त्यामुळे त्या पेपर्सवर शंका घेण्यासारखं काहीच नाही आहे. सरकार थँक्यू म्हणून फोन कट करते आणि सुवर्णाला विचारते, काय मग ॲडव्होकेट देसाई, आता काय म्हणणं आहे तुमचं? सुवर्णा म्हणते, ते पेपर्स खरे असतील, पण तुम्ही खोटे आहात. तुम्ही मनस्विनी आहात आणि तेजस्विनी नाही आहात. तुम्ही फसवणूक करून सखीकडून
त्या पेपर्सवर सह्या घेतल्या आहेत आणि मी हे कोर्टात सिद्ध करू शकते. सखीसुद्धा म्हणते, हो सरकार, तुम्ही माझी आई नाही आहात, त्यामुळे तुम्ही माझी फसवणूक केली आहे आणि मी तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकते. सरकार हसू लागते. तर सुवर्णा सरकारला एकानंतर एक कलम सांगते. भारतीय न्याय संहितेनुसार या कलमाप्रमाणे तुम्ही फसवणूक केली आहे, त्यानुसार तुम्हाला 7 वर्षांची जेल होऊ शकते, तुमच्यावर फ्रॉडचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सुवर्णा फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि सरकार तिच्याकडे एकटक पाहतच राहते आणि म्हणते, अरे वा, काय भारी बोललात तुम्ही. एक केस तुम्हाला जिंकता येत नाही, तुमच्याकडे एक केस येत नाही, पण कलम मात्र चांगली पाठ आहे तुमची. असं म्हणून सरकार टाळी वाजवायला जाते, पण हिची लायकी नाही आहे की मी तिच्यासाठी टाळी वाजवू. असं म्हणून ती परशू आणि मीनाक्षीला सांगते, परशू मीनाक्षी टाळ्या, आणि हे दोघे हुकमाचे गुलाम लगेच टाळ्या वाजू लागतात. सरकार म्हणते, कसं आहे ना ॲडव्होकेट सुवर्णा देसाई, जर तुम्ही कोर्टात गेला आणि माझ्या विरुद्ध हे सगळे पुरावे सादर केले तर मला नाही तर सखीला शिक्षा होईल. हे ऐकून सुवर्णा, सखी, गौतम यांना आश्चर्य वाटतं. गौतम विचारतो, सखीला शिक्षा? सखीने काय केलंय? सखीला का शिक्षा होईल? सरकार लगेच तेजस्विनीची ॲक्टिंग सुरू करते आणि म्हणते, छोटे भाऊजी, काय सांगू तुम्हाला, ही सखी आहे ना पूर्ण वाया गेली आहे. अहो, ही ड्रग्ज घेते, ड्रग्स पेडलर्सला भेटते आणि त्यांना ड्रग्स प्रोव्हाइड करते, ड्रग्स सप्लाय करते, त्यांच्याकडून ड्रग्स विकत घेते आणि मुंबईच्या पब्समध्ये जाऊन विकते ही ड्रग्स. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. सखी, सुवर्णा, परशुराम, गौतम कोणाचाच विश्वास बसत नाही. सरकार म्हणते, खरंच हो, ही मुलगी आहे ना वाया गेली आहे, वाया. मी तिला इतके चांगले संस्कार दिले, पण ती पूर्णपणे वाया गेली आहे. ड्रग्स पेडलर्सला भेटणं, त्यांच्याकडून ड्रग्स विकत घेणं, मुंबईच्या पबमध्ये विकणं, हे सगळं तिला करायची काय गरज आहे? आणि त्यात ती कामत इंडस्ट्रीचे किती पैसे उधळते. हे सगळे आपल्या कामगारांच्या हक्काचे पैसे हो. सखीचा त्यावर काही हक्क नाही आहे. सरकार असं बोलतीये, त्यामुळे सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नका. काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गौतम चिडून म्हणतो, हो सरकार, काय बोलताय तुम्ही? सखी असं काहीच करत नाही. काहीही घाणेरडे आरोप लावू नका. सखी चिडून म्हणते, आता स्वतःवर आलंय ना म्हणून सरकार तोंडाला येईल ते बोलताय. तर सरकार म्हणते, टाईम प्लीज, माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुरावे घेऊन येते. असं म्हणून सरकार तिच्या रूममध्ये जाते आणि काही क्षणात परत येते. सरकारच्या हातामध्ये एक मोठा एनव्हलप असतो. सरकार सखीला हा एनव्हलप देते आणि सखी या एनव्हलपमधील फोटो बाहेर काढते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण या फोटोमध्ये सखी काही लोकांना चक्क काही पॅकेट्स देतीये असं दिसतं. सखी म्हणते, यामध्ये ड्रग्ज नव्हते, यामध्ये तर प्रसाद. आणि त्याच वेळेस सखीला आठवतं की जेव्हा सरकार ही तेजस्विनी असल्याचं नाटक करत होती आणि राघव कामतचं वर्षश्राद्ध होतं, त्या दिवशी सरकारने सखीला सांगितलं होतं की तू मंदिरात जा, तेथे काही सेवेकरी तुला भेटतील आणि या सेवेकऱ्यांना तू प्रसाद दे. आणि सरकारने जाणून बुजून सखीला या कामासाठी पाठवलं होतं. मग जेव्हा सखी हे काम करून घरी आली तेव्हा तिने सांगितलं होतं, आई, मला काही कळलंच नाही, त्या सेवेकऱ्यांनी मला एका विचित्र जागी बोलवलं होतं, पबसारखी जागा होती ती. आणि हे सगळं आठवतं सखीला. सखीला समजतं की हा सगळा सरकारचा डाव होता आणि सखी रागारागाने हे फोटो जमिनीवर फेकून देते. हे फोटोज पाहून परशुराम, मीनाक्षी, गौतमला जबर धक्का बसतो. पण सखी पुढे काही बोलणार त्याआधीच पत्रकार तेथे पोहोचतात आणि पत्रकार या सगळ्या फोटोंकडे पाहतात आणि या फोटोचं व्हिडिओ शूटिंग, फोटोज काढतात, लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू होतं. त्यामुळे सखी, गौतम यांना जबर धक्का बसतो. या पत्रकारांना सुद्धा सरकारनेच बोलवलेलं असतं, पण त्यांच्यासमोर सरकार तेजस्विनी असल्याचं नाटक सुरू करते आणि म्हणते, छोटे भाऊजी, हे काय? या पत्रकारांना कोणी बोलवलंय? हे अचानक आपल्या घरी कसे आले? तर हे पत्रकार म्हणतात, आम्हाला सखी मॅडमनेच बोलवलं होतं तुमचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी, पण येथे तर त्यांचाच खरा चेहरा समोर येतोय. सगळे पत्रकार सखी, सरकार या फोटोंचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागतात. गौतम पुढे येतो आणि म्हणतो, थांबा, तुम्ही हे काहीही शूट करू नका. तर एक पत्रकार चिडून म्हणते, आम्ही मीडिया आहोत, मीडिया, तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. आणि मग सरकार आपलं नाटक सुरू करते. छोटे भाऊजी, नका थांबू त्यांना,
सखीचं सत्य आता संपूर्ण जगासमोर आलंय. आपण काय अडवणार? अहो, या मुलीला इतके चांगले संस्कार दिले राघवने, मी, आणि आज ही मुलगी ड्रग्स विकतीये, ड्रग्स पेडलर्सला भेटतीये, मुंबईच्या पबमध्ये ड्रग्स विकतीये, आपल्या कामत इंडस्ट्रीजचे पैसे उधळतीये, कामगारांच्या हक्काचे पैसे उधळतीये. सखी, एवढ्या वाईट वळणाला का लागलीस ग तू? का असं केलं? राघव, कुठे आहात तुम्ही? मला सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा. सखीचे हे कारनामे मी उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत. असं म्हणून सरकार रडण्याचं नाटक करते, एकदम ड्रामा सुरू करते. त्यामुळे सखीला खूप राग आलेला असतो. सखी सरकारवर जोरात ओरडते, ए गप, कशाला नाटकं करतीयेस? मनस्विनी खोटाडी कुठली? आणि सगळे मीडियावाले सखीचा हा राग सुद्धा कॅप्चर करत असतात. म्हणजे सरकार, आई रडतीये आणि मुलगी तिच्यावर ओरडतीये कारण मुलगी ड्रग्ज घेते. त्यामुळे हे पाहून पत्रकार सखीला एकानंतर एक प्रश्न विचारतात. ओ सखी मॅडम, तुमची आई बिचारी रडतीये आणि तुम्ही तिच्यावर ओरडताय, हा सगळा ड्रग्जचा परिणाम आहे का? या धंद्यात तुम्ही किती दिवसांपासून आहात? तुम्ही स्वतः पण ड्रग्ज घेतात का? ड्रग्जच्या परिणामामुळेच तुम्ही असं वागताय का? तुमची चिडचिड होतीये का? सखीला खूप राग येतो. सखीला या पत्रकारांना काय समजून सांगायचं तेच कळत नाही. हे पत्रकार एकानंतर एक सखीवर आरोप करत असतात. तुम्ही ड्रग्ज घेतात का? या धंद्यात किती दिवसांपासून आहात? सखी काहीच बोलू शकत नाही. हे पाहून सरकार खूप खुश होते. गौतम मात्र चिडतो, पुढे येतो आणि म्हणतो, बस झालं. अरे पत्रकार आहात ना तुम्ही, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. मग स्वच्छ पत्रकारिता करा ना. TRPच्या रेससाठी काही करू नका. लोकांचं आयुष्य चव्हाट्यावर आणताय आणि तुम्ही पत्रकार आहात, कोर्ट किंवा जज नाही आहात स्वतःचा फैसला सुनवायला. अजून हे सिद्ध झालेलं नाहीये की हे फोटो खरे आहेत की खोटे आहेत. असं म्हणून गौतम हे फोटो फाडून टाकतो आणि म्हणतो, तुम्हाला काही हक्क नाहीये कोणाच्या आयुष्य असं चव्हाट्यावर आणण्याचा. तर हे पत्रकार उद्धटपणे म्हणतात, ओ आम्हाला नका शिकू पत्रकारिता कशी करायची. आणि तुम्ही हे फोटो फाडले ना, यावरूनच कळतं कोण खरं आहे कोण खोटं आहे. आणि सखी कामतची आई सांगते ना की ती ड्रग्ज घेते, ड्रग्ज विकते, म्हणजे ते खरंच असणार. आम्हाला कोर्टची गरज नाहीये, आम्ही फक्त जे आहे तेच जगाला दाखवतोय. गौतम चिडून म्हणतो, हो का, गेट आउट, निघा इथून. आणि गौतम या सगळ्या पत्रकारांना हकलून लावतो. पत्रकार रागारागाने तेथून निघून जातात. आणि मग सरकार ही सुवर्णा आणि सखीला विचारते, आता पुढे काय? आता जर तुम्ही माझ्या विरुद्ध कोर्टात काहीही केलं तर तुम्हीच अडकाल. आणि तुला जर वाटत नसेल, खरं वाटत नसेल, तर तुझ्या वकिलाला विचारून पहा. सखी खूप हादरलेली असते. तिच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. तेवढ्यात सुवर्णा पुढे येते आणि म्हणते, सखी मॅडम, सरकार बरोबर बोलताय. तुमचं सगळं परत मिळवून देण्यासाठी आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये. उलट सरकारकडे तुमच्या विरुद्ध पुरावा आहे आणि आता मी तुम्हाला नाही वाचू शकत. असं म्हणून सुवर्णा तेथून पळून जाते. त्यामुळे सरकार हसू लागते. सखीला जबर धक्का बसलेला असतो आणि मग सखी ही खूप दुःखी होते, रडू लागते. सरकार तिला म्हणते, तू ये ना, आता एक काम कर. हे सगळं तर तुझ्या हातातून गेलंयच. तू ड्रग्स पेडलर आहे हे सुद्धा सिद्ध झालंय. सगळीकडे तुझी बदनामी झाली आहे. त्यामुळे तू आता जीव दे, कुठेतरी जा, गाडीखाली जाऊन मर. कारण तसं पण या जन्मात मला हरवणं तुला शक्य होणार नाहीये आणि तसं तर पुढच्या जन्मातसुद्धा होणार नाही. तू अनेक जन्म घे, जन्माला ये मर, जन्माला ये मर. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप खतरनाक आहे. सखीकडे पाहून खूप वाईट वाटतंय आणि सरकारविरुद्ध लढणं हे सखीला नाही जमणार हे आपल्याला आधीपासून माहीत होतं. पण सखी उगाचच ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत होती. कान्हा तिला समजावून सांगत होता, सखी मॅडम, आपण दोघे एकत्र येऊया, सरकारविरुद्ध लढूया. आणि एकदा कान्हाने सरकारला हरवलंय तरीसुद्धा सखी मीच खूप शहाणी असं दाखवत होती. आणि सरकारने तिची अशी काही जिरवली आहे ना की सरकार यानंतर सखीकडे ढुंकूनही पाहणार नाही आणि सखीची हिंमत होणार नाही सरकारसमोर उभं राहण्याची. एवढं मात्र खरं. सखी रडत असते आणि सरकार तिला म्हणते, आता काय राहिलं तुझ्याकडे? ठेंगा ठेंगा राहिलाय फक्त तुझ्याकडे. जा, निघ इथून, गेट आउट. असं म्हणून सरकार सखीला घरातून हकलून लावते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. सखी ढसाढसा रडू लागते. थोड्या वेळानंतर सखी ही साईबाबांच्या मंदिरात येते. जोरजोरात घंटा वाजवते आणि साईबाबांसमोर हात जोडून म्हणते, साईबाबा, हे सगळं काय होतंय? आयुष्यात माझा फक्त एकाच गोष्टीवर विश्वास होता आणि तो म्हणजे सत्य. सत्य हे कधीच हरत नाही.
कितीही संकट आली तरी सत्य जिंकतं हे माझ्या बाबांनी मला शिकवलं होतं आणि तेव्हापासून मी तेच मानत राहिले. पण आज हे काय होतंय? मी सत्याच्या मार्गावर चालत राहिले पण नेहमीच असत्याने मला हरवलं. सगळ्यात आधी त्या मनस्विनीने माझी आई बनून माझ्याशी खोटं बोलली. ती जिंकली. आज तिच्याकडे सगळं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही आहे. मग मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो माझ्याशी खोटं बोलला. त्याने मला हरवलं आणि मी हरले. बाबा, खरंच मी आज हरली आहे. आज माझ्याकडे काहीच नाही आहे. त्या सरकारकडे सगळं आहे आणि आज तर तिने मला पुन्हा एकदा हरवलं. मी ड्रग्ज विकते, मी स्वतः ड्रग्ज घेते असा घाणेरडा आरोप तिने माझ्यावर लावला. माझ्याविरुद्ध सगळे पुरावे तिने आधीच तयार करून ठेवले होते आणि मी काहीच करू शकले नाही. बाबा, हे सगळं का होतंय? आणि त्याच वेळेस आजूबाजूला असलेली काही माणसं सखीकडे पाहू लागतात. आता पत्रकारांनी सखीचे जे व्हिडिओ शूट केले आहेत ते सगळीकडे व्हायरल झालेले असतात आणि सखी कामत ही ड्रग्जचा व्यवसाय करते, स्वतः ड्रग्ज घेते, स्वतःच्या आईला उद्धटपणे बोलते. हे सगळं हे लोक पाहत असतात आणि ही तीच आहे असं बोलत असतात. सखी खूप रडत असते, खूप दुःखी झालेली असते आणि म्हणते, साईबाबा, आता मी काय करू? माझ्याबरोबर कुणीच नाही आहे. माझे बाबा मला सोडून गेले, माझी आई मला सोडून गेली आणि हे सगळं त्या मनस्विनीमुळे झालं. मनस्विनीने माझ्या आईबाबांना माझ्याकडून हिरावून घेतलं. मग त्यांनी माझ्या नावावर जी संपत्ती केली होती ती संपत्तीसुद्धा माझ्याकडून हिरावून घेतली. मी ते सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तर माझी साथ द्यायला कुणीच तयार नाही आहे. सरकारने मलाच अडकवलं. आणि तुम्ही ऐकलत ना ती काय बोलली? ती मला म्हणाली की कुठेतरी जाऊन जीव दे. पण बाबा, माझ्यात तेवढी हिंमत नाही आहे, मी जीव नाही देऊ शकत. असं म्हणून सखी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्हीच मला या सगळ्या प्रकरणातून मार्ग दाखवा. तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा. मी पूर्ण हरली आहे. मी आता काहीच करू शकत नाही. सखी ढसाढसा रडत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. सखीकडून सगळं काही हिरावलं गेलं आहे आणि आता सरकारने तिला या ड्रग्ज केसमध्ये अडकवलं आहे. म्हणजे आजपर्यंत सरकार सखीचा जीव घेण्याचा प्रयत्न करायची, पण आता सरकारने कायदेशीररित्या सखीला अडकवलं आहे. त्यामुळे सखी ही पूर्णपणे अडकली आहे आणि आता यातून बाहेर येणं सखीसाठी अशक्यच दिसतंय. जोपर्यंत सखी कान्हाची मदत घेत नाही तोपर्यंत सखी वाचू शकत नाही, एवढं मात्र खरं. आजूबाजूची सगळी माणसं सखीकडे पाहत असतात. ही तीच आहे जी ड्रग्ज घेते, ड्रग्जचा व्यवसाय करते. तिच्या आईला तिने फसवलंय, तिच्या आईने तिला घराबाहेर काढलंय असं हे लोक बोलत असतात. आणि सखी ही साईबाबांना विचारते, बाबा, अजून किती दिवस सत्य हरणार आहे, असत्य जिंकणार आहे? यालाच कलियुग म्हणतात का? पण कलियुगात सुद्धा सत्य जिंकणार नाहीच का? तुम्हीच सांगा, आता पुढे काय होणार? आणि तेवढ्यात एक बाई तेथे येते. ती सुद्धा साईबाबांसमोर हात जोडते. सखी म्हणते, बाबा, तुम्हीच आता मला मार्ग दाखवा, या संकटातून बाहेर काढा. ही बाई सखीकडे पाहते आणि तिला दिसतं ही तीच सखी कामते. या बाईने सुद्धा तो व्हायरल व्हिडिओ पाहिलेला असतो आणि ही बाई चिडून म्हणते, वा रे वा, म्हणजे ड्रग्ज विकायचे, ड्रग्ज घ्यायचे, लोकांची आयुष्य बर्बाद करायची, स्वतःच्या आईशी उद्धटपणे बोलायचं. अगं, तुझी ती माऊली बिचारी रडत होती तुझ्यासाठी आणि तू येथे येऊन देवासमोर रडण्याची नाटकं करतीये, भीक मागतीये. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. ही बाई जोरजोरात आरडाओरडा करते, हीच आहे ती ड्रग्ज विकणारी नालायक मुलगी. सखीला मोठा धक्काच बसतो. सगळ्या बायका माणसं तेथे जमतात. सखी म्हणते, नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तर ही बाई म्हणते, तू कशी आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आम्ही तुझे व्हिडिओ पाहिलेत. तुझ्या आईनेच सांगितलंय की तू ड्रग्ज विकते, ड्रग्ज घेते आणि त्यामुळेच तुझ्या आईने तुला घराबाहेर काढलंय. अगं, लाज नाही का वाटत असं वागायला? त्या आईने तुला जन्म दिला आणि त्या आईशीच असं वागते का गं? सखीला काय बोलावं ते कळतच नाही आणि तेवढ्यात एक माणूस तिच्या खांद्यावर हात ठेवतो. सखी मागे वळून पाहते तर हा माणूस खूप घाणेरडा असतो, नशेत असतो. म्हणजे हा ड्रग्ज घेणाराच माणूस आहे आणि त्याला सखीकडून ड्रग्ज हवे असतील. या माणसाला पाहून सखी खूप घाबरते. आता काय करावं? कारण या सगळ्या माणसांनी सखीला घेरलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड सगळ्यात जबरदस्त होता. सखीसाठी तर वाईट स्वप्न होतं, एवढं मात्र नक्की. सरकारने आज दाखवून दिलंय की ती काय करू शकते.
आणि सरकारने सखीला पूर्णपणे बर्बाद केलं आहे आणि आता सखी या संकटातून कधी बाहेर येईल असं वाटत नाही आहे. सखी ही चक्क ड्रग पेडलर आहे. सखी ड्रग्जचा व्यवसाय करते, स्वतः ड्रग्ज घेते असं सरकारने सिद्ध केलं आहे. सरकारकडे सगळे पुरावे आहेत आणि सखी यातून बाहेर निघणं अशक्यच दिसतंय. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता लपंडाव मालिकेचा, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, सखीची संकटं आणखीन वाढणारे आणि सखी या प्रकरणातून बाहेर येईल असं दिसत नाहीये. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही नंदाला सांगेल की सखी कधीच जिंकू शकत नाही आणि आता मी सखीची वरात काढणार. उद्या संपूर्ण मुंबई शहरातून सखीची वरात निघणार आणि ती तू पाहतच राहशील. आणि खरंच तसं घडेल. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सखी ही दाभाडे मावशीच्या घरी असेल, दाभाडे मावशी, सखी, जान्हवी, कान्हासुद्धा तेथे असेल आणि त्याच वेळेस पोलीस तेथे येतील. सखी विचारेल, तुम्ही येथे का आला आहात? तर हे पोलीस सांगतील, आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की सखी कामत या ड्रग्जचा व्यवसाय करतात आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ड्रग्ज लपवले आहेत. सखी आणि सगळ्यांना जबर धक्का बसेल. सगळे पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न करतील, नाही नाही आम्ही ड्रग्जचा व्यवसाय करत नाही, असं घरात ड्रग्ज वगैरे काहीच नाही आहे. पण पोलीस घराची झाडाझडती सुरू करतील आणि पोलिसांची झडती म्हणजे ते संपूर्ण घर अस्तव्यस्त करून टाकतील. सगळे किराण्याचे डबे, पीठ वगैरे सगळं जमिनीवर फेकून देतील. कान्हा, दाभाडे मावशी, जान्हवी, सखी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतील. पण त्याच वेळेस चक्क पोळ्यासाठी जी कणिक आणलेली असेल, घरात जो मासा आणलेला असेल, त्या मासाच्या पोटामध्ये ड्रगची एक पुडी सापडणार आणि हे पाहून सखी, कान्हा, दाभाडे मावशी, जान्हवी या सगळ्यांना जबर धक्का बसेल. आणि मग इन्स्पेक्टर म्हणणार, सखी मॅडम तुमच्या घरात हे ड्रग्सचे पॅकेट सापडले आहेत. यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही ड्रग्सचा व्यवसाय करता आणि आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. कान्हा, सखी इन्स्पेक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करतील. नाही इन्स्पेक्टर साहेब, हा नक्कीच कोणाचा तरी डाव आहे. सखी असं काही करत नाही. पण इन्स्पेक्टर लेडी कॉन्स्टेबलला सांगेल की सखी मॅडमच्या हातात बेड्या घाला आणि त्यांना घेऊन चला. लेडी कॉन्स्टेबल सखीच्या हातात बेड्या घालणार आणि सखीला आपल्याबरोबर घेऊन जाईल. म्हणजे सखीला पोलिसांनी अटक केली आहे. कोठे सखी आणि कान्हा सरकारला तुरुंगात पाहण्याचा विचार करत होते आणि आज सरकारने सखीलाच तुरुंगात पाठवलंय. मग आता कान्हा सखीला या सगळ्या प्रकरणातून वाचवू शकेल का? सखी या प्रकरणातून बाहेर येईल की सरकार जिंकणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.